नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आज झालेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे। पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना कसा? ठाकरेंच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। अध्यक्षांनी पदाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं। अध्यक्षांनी निर्णय देताना फुटी आधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही? सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सवाल। तर जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018च्या संविधानाचा दाखला देत होते त्यावेळी पक्षाचं आधीचं संविधान वापरायला पाहिजे होतं, असाही सिब्बल यांचा युक्तिवाद। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्वाधिकार। आमदार अपात्र झाले असते तर त्यांच्याकडे बहुमत राहिलं नसतं। अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमताचा विचार केला, कपिल सिब्बल यांचा निशाणा। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले। आमदार म्हणजे पक्ष नाही। शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र। सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला। तर 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का? कोर्टाचा सवाल। तर हे रेकॉर्डवर नाही। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाऱ्यांना दिली होती। ठाकरेंच्या नेतृत्वातच शिंदेंनी निवडणूक लढवली। ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली। सिब्बल यांचा युक्तिवाद। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? सिब्बलांच्या युक्तिवादानंतर सवाल। तर 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीप लागू होऊ शकत नाही, सिब्बल यांचा युक्तिवाद। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं आहे। आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट पाहायला हवी होती, सिब्बलांचा युक्तिवाद। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही, सरन्यायाधीशांचं म्हणणं। मात्र अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचा सिब्बल यांचा युक्तिवाद। राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त। कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील। शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षांवर प्रचंड दबाव, त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतलाच नाही। निवडणूक आयोगाकडूनही नियमबाह्य निर्णय, अरविंद सावंतांची टीका। आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेतले असा त्यांना दबाव आहे ना, ते तर कळतं आपल्याला। तेव्हाही आम्हाला माहिती काय झालं ते त्यावेळेस, म्हणून सांगितलं त्यांचा तर फारच गोंधळ आहे। त्यांनी दोघांनाही डिस्क्वालिफाय केलं नाही ना, आम्हाला केलं ना त्यांनाही केलं, त्यांनीही सांगितलं होतं उलट। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। रस्ते आहेत तर अपघात होणार, खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदारांचं चीड आणणार आहे वक्तव्य। भोरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचा आमदार शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, असा सवाल। बघा, रोड हे अपघात घडतो, असं घडू नये। आता बऱ्याच असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवटपदी एखादा अपघात घडला, ज्याची मोठी गाडी येतो जाऊ गुन्हा दाखल होतो। पण भाऊ, जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये। संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये देऊन जावं। खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत। नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावेत। जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत, अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी गिरीश महाजनांचं अभिनंदन केलं। महाजनांना मुख्यमंत्री फडणवीसांनी शुभेच्छाही दिल्या। माझ्यावर विश्वास ठेवून कुंभनगरीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा। पण नाशिकात खड्डे भरण्याचं मोठं चॅलेंज आहे। भुजबळांचा गिरीश महाजनांना खोचक शुभेच्छा। कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्र्यांनी काम करायला हवं, असाही सल्ला। तर पालकमंत्री पद न मिळाल्याने माझं महत्त्व कमी झालेलं नाही, असंही भुजबळांचं विधान। शुभेच्छा आहेत त्यांना, आम्ही सगळे त्यांना सहकार्य करणार। पण नाशिकचे प्रश्न जे आहेत लवकरात लवकर सुटले पाहिजे। काही नाही सुटले काय अडचण, मागे सुद्धा मी टीका केली होती, मी बोले मी कधी इच्छा जाहीर केली नाही। आणि तुम्ही आता म्हणा की मोठे नेते आहेत, अनुभव आहेत वगैरे वगैरे, आता पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे मी काही छोटा होत नाही।
भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं. भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटं बोलून स्वतःचं वैचारिक दारिद्र्य दाखवू नका. विजय वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2024 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याच्या निर्णयात हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार आहे.